तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मिस्टी ब्लॉग्स अँड शॉर्ट्समध्ये. तर आज काय नवीन आणि स्पेशल असणार आहे. आज असणार आहे की मम्मी नाश्त्याला काय बनवते. तर मम्मीला आपण विचारूया की मम्मी काय बनवते. मम्मी तू काय बनवतेस आज? मी बनवते कांदा पोहे. हो वाव, कांदा पोहे माझे पण फेवरेट आहेत. मस्त. आता तू काय काय तयारी करून घेतलेस? आता पोहे भिजवले, आता कांदा कापते. अच्छा मिरच्या, ठीक आहे. कढीपत्ता आहे त्यानंतर. अच्छा आणि जसं श्रेयाने सांगितलं काळ तशी कोथिंबीर घ्यायची. हां बघा. आणि काल आपला चिकनची रेसिपीचा पण व्हिडिओ आलेला, हो नाही ग मम्मी? हो हो. मग तुम्ही पटकन जावा आणि तो पण हा ब्लॉग बघा आणि हा पण ब्लॉग बघा. तर आता आपण लाईट सुरू करूया. लाईट कुठे? हां, फॅन चालू करू नको ना? नको आता. तर आता आपण जरा चहा ठेवली आहे मम्मीने. तर मम्मी चहात आलं ठेवलंयस? टाकणार आहे आता नंतर थोडं कळ. अच्छा ठीक आहे. मग आता तू कांदा कापून घेशील ना. आणि तो लिंबू कशासाठी घेतलास? ह्याच्यात पिळायचं थोडस. ठीक आहे. आता मम्मी आता सगळं तुम्हाला कांदा वगैरे कापून दाखवणार आहे. आता हे काय घेतेस तू? कांदाच कापते. अच्छा. आता बघा मम्मी कसा फटाफट कांदा कापते. सोलून झाल्यानंतर कांदा कापेल आणि थोडं धुवून घेते. इकडे पण पोहे भिजवलेत तुम्ही पाहू शकता. आणि यात कोथिंबीर आहे आणि खालच्या डब्यात कढीपत्ता, इकडे मिरची आणि इकडे कांदा. आणि हे मम्मीने नवीन कांदा धुतला तिच्या हातात आहे. आता मम्मी स्टार्ट करते कांदा कापायला. कापले ना. अच्छा. डेट जराशी तात्पुरता कापली तरी पण चालेल ना, का मोठा पीस करावा लागतो? नाही, छोटस. ठीक आहे. मग मम्मी आता बोलते की छोटासा पीस जरी कापला कांद्याच्या डेटचा तरी चालेल, कारण का कांदा जर वेस्ट न जावा त्यामुळे छोटीशी डेट कापायची. मम्मीचा आता अर्धा कांदा कापून झाला आहे, तुम्ही बघू शकता. इकडे तू मिरची पण बारीक करशील ना? मिरची पण एकदम बारीक नाही. अच्छा. मीडियम पीस. पण आपण तर शेवच नाही आणली. हो, शेव नाही. ठीक आहे, अशीच खाऊ. ठीक आहे. आजच्या ह्याच्यात आम्हाला असाच कांदे पोहे खावा लागणार, कारण का आम्ही दरवेळीस असं म्हणजे शेव टाकून जरा चटपटीत खातो. पण आता आज आम्हाला असंच खावं लागेल. आणि ही आमची चेअर, बसू ह्याच्यावरती. आणि आता थोड्या वेळात आपण दिवा लावू. आता किती वाजले? 7 वाजले. तर आता दिवा लावून घेऊया आणि मग भेटूया. तर गाईज आता आपण दिवा लावत आहोत, तर फटाफट दिवा लावून घेऊया आणि मग आता आपण देवपूजा करून घेऊ. दिव्याची वात तर अशी मोठी करूया. आणि रोज संध्याकाळचा दिवा मीच लावतो. तर म्हणजे कसं की सगळे म्हणजे मम्मीची पण घाई असते आणि दादा खाली खेळायला जातो, सो त्याची पण म्हणजे गडबड होईल, त्यामुळे मीच लावते. पेटच नाही. आता आपण दिवा लावला आहे. त्याच्यानंतर आता आपण मम्मीला मी विचारून येते की म्हणजे विचारते की धूप पेटवू का अगरबत्तीचं. मम्मी धूप पेटवू का अगरबत्तीचं? ठीक आहे. तर आता आपण धूप पेटवूया आणि मग त्याच्यानंतर भेटूया. तर गाईज आता आपण इकडे धूप रेडी आहे आपला. आणि आता आपण कापूर टाकणार आहे. इंग्रेडियंट्स जे आपण नॉर्मली असे वापरतो. तर यात कापूर. मम्मा कापूर संपला? कापूस संपला. अच्छा, तर कापूर संपला आहे. आता आपण कापूर टाकू नाही शकत.
झालं आणि आपण आता धूप पेटवलं. आपल्याकडे कापून नाही आहे, सो आता आपल्याला असंच ओवाळावं लागेल बाप्पाला. आणि हे स्पेशली होममेड आहेत, तर आपण गणपती बाप्पाला ओवाळून आपला आता धूप लावून झाला आणि दिवाबत्ती झाली. पाया पडून घेऊया. तुम्ही पण पाया पडून घ्या. ठीक आहे. ही आमची देवी आणि हा बाप्पा. तर आता आपण परत मम्मीकडे जाऊया आणि विचारूया मम्मी काय करते. गाईज आता मम्मीला विचारूया. मम्मी किती झालं तुझं आता? कापून झालंय. तू इथेच मम्मी थांबली. अच्छा, तर मी दिवाबत्ती करत होती जसं तुम्ही आता बघितलं, तर त्यामुळे मम्मी थांबलेली की व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना रेसिपी दाखवण्यासाठी. चला मी पहिले शेंगदाणे तळते. आता हे तू पहिले तेल टाकलेस ना? तेल गरम केलं. आणि प्लीज लांब राहावं, कारण का ते जे तेलाचे शिंतोडे असतात ते आपल्या ह्याच्यावरती ओढू शकतात, तोंडावरती. सो लांबच राहणं हे करा. आणि इकडे मम्मीने शेंगदाणे टाकले पॅनमध्ये. ते असं पाणी लागण्यामुळे होतं का? फ्राय करून असं किती मिनिट करायचं? नाही, फ्राय मिळतो जराशी ब्राउनिश. हां, ब्राऊन कुरकुरीत. अच्छा, दादाच सांग ना शेव आणायला. कशाला? चालेल अशीच. ठीक आहे, बरं चला. तर मम्मी बोलते तर ऐकूया. आणि आज करायचे. ठीक आहे, दाखव इकडे जरा. ठीक आहे, एवढे तुम्हाला करून घ्यायचे असे ब्राऊन. आणि मग त्याच्यानंतर एका वाटीत किंवा प्लेटमध्ये काढून घ्या. आणि आता तू काय करतेस? तेल तापलं, त्याच्यात राई टाकलं, फोडणी देऊया. आता मी राईची फोडणी देणार आहे. राई टाकलं. तर तू किती घेतलं म्हणजे? राई तडतडली, कांदा आणि मिरची टाकली, कढीपत्ता. राई तडतडली. तू आता कॅमेरा बघा, मी करते. आता हे कांदा मऊ थोडंसं मीठ टाकते. कांदा लवकर करते. तर आता मम्मी यात मीठ टाकलं अर्धा चमचा ना? हां, कांदा लवकर करतो. मीठ टाकते. आणि कांद्याला लवकर पाणी सुटतं ना? नाही, ते तर तेलात टाकलं नाही पाणी सुटत. असंच तू भजी करायची असेल तर चिरून ठेवल्यावर कांदा, त्याच्यात मीठ टाकलं पाणी सुटतं. त्याच्यात तो मऊ होईल तेलात. त्याच्या पुढची रेसिपी श्रेया करते. तर चला आता मम्मी शूट करते आणि मी परतते. आणि परतते सुद्धा. जसं की मी काल तुम्हाला सांगितलं की मी
भाजी पण असं कांदा कापते, टोमॅटो आणि भाजी असते तसं मी परतते. पण म्हणजे मला 1-2 भाज्या येतात करता जर, पण मम्मी मी गाईडलाईन देते कारण का असंच आगी समोर जरा हे नाही करत, रिस्क नहीं लेने का, कभी भी रिस्क नहीं लेने का. श्रेया एकटी नाही गॅस जवळ उभी राहते. कधी पण कोण पण किती पण लहान असो तर पॅरेंट्सची गाईडलाईन्स घ्या कारण का आधीसमोर काय पण होऊ शकतं. त्यामुळे जर छोटे असतील माझ्या एवढे तर तुम्ही घेऊ शकता आणि जर नाही तुम्हाला गेलं तर ठीक आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही करू शकता आणि जेवण बनवायच्या एजचे असतील तर तुम्ही तर त्याला ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे ना. हां, ब्राऊन होईपर्यंत दे, मी करते. काय काय टाकलं सर त्याच्यात? दाखवलं ना, कांदा, मिरची, कढीपत्ता फोडणी दिली. राहू दे मी. आता आपण ड्युटी परत मम्मीकडे देऊया. आता मी शूट करणार आणि मम्मी परत करणार. श्रेयाने चांगला परतलं अजून 5 मिनिटं लागतील. आणि आज माझी स्कूल होती तो मला सकाळी ब्लॉग करण्यासाठी जमला नाही कारण का मी दुपारी जेवून लगेच झोपते कारण का माझं 4 o'clockला हे असतं, ट्युशन असतं. सो मला टाईम नाही भेटत आणि माझ्याकडे किती तास असतात मम्मी आणि किती तास असतात माझ्याकडे दुपारी हां 1च तास. अच्छा, 1 तास असतो. त्यात पण मला झोपावं लागतं प्लस जेवण पण लागतं आणि त्यात मला ब्लॉगसाठी टाईम नाही भेटत. त्यामुळे टी व्ही पण बघायचा असतो आणि सगळे एकसाथ आपल्याला कामं नाही, बस आलं की कपडे चेंज करून जेवायला बसतात मग त्याचं जेवण झोपणं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट 4 वाजता जी क्लासला जाते ती 6 वाजता येते आणि मग 6 वाजेपासून सगळं होमवर्क वगैरे चालू होतं. कांदा परत ठीक आहे, आता बघूया आपण परत बॅक टू रेसिपी. कांदा लाल खूप झणझणीत झाली. शहरात असतात 4 आधी. तू आलं टाकलंस का? हो, टाकलं हां. तुला दाखवलं ना. हो. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार जे आपण तळून. आधी आपण फ्राय केलेले जरासे आणि ते वाटीत घेतले बाजूला, ते आता आपल्याला यात टाकायचे. जेव्हा तुमचा कांदा जरासा परतून ब्राऊन टाईप तेव्हा तुम्हाला नट्स म्हणजे ग्राउंड नट्स टाकायचे. गॅस थोडं बारीक करायचं. तिथे तुम्ही बघू शकता. टाकायचं परत मीठ थोडंसं टाकायचं कारण आधी टाकलंय ना. थोडंसं तुम्ही तुमच्या फॅमिलीप्रमाणे करू शकता. म्हणजे तुमची फॅमिली मेंबर्स किती आहेत तर त्याच्याप्रमाणे पोहे प्लस सगळं ते सामग्री वगैरे सगळे. आणि आता साखर टाकायची. अच्छा, 1 चमचा. तर आता आपण जरा पाणी पिऊन घेऊया. तुला हवंय? स्टे हायड्रेटेड, पाणी पित राहा. आता चेअरवरती बसून पाणी पिऊया आपण. आणि आमचा परत टी व्ही चालू झाला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि पप्पासुद्धा आलेत. परत चालू आहे. आता पाणी पिऊया. वॉटर ब्रेक. तुम मार्च पाने में लगा रहे हो उतने में तो और बाल हो जाएंगे. हे सगळं काय आहे मातीसारखं? दूध पडलं. हां.
अजून एक आमच्या घरात झालं की मी दिवा लावत होते आणि जेव्हा धूप पेटवत होते तेव्हा इकडे मम्मीने आता पोहे टाकायचे. ठीक आहे आता मम्मी पोहे टाकते. फोडणी या. हळद तू टाकली. टमाटा पण टाकलास ना त्यात? नाही टमाटर नाही टाकायचं. अच्छा, हा. लिंबू टाकलाय ना थोडं. आणि इकडे मी म्हणजे मी धुपाचं भांडं इकडे ठेवलेलं आणि मम्मीच्या हातातून सटकलं ना ते. सटकलं नाही ते हल्लं आणि पडलं. अच्छा, हरलं आणि पडलं एवढं. पडलं ते. धूप जे सुखं होतं ते पडलेलं सगळे खाली. त्यामुळे ते मॅट झाडून इकडे सिंकमध्ये टाकलं, त्यामुळे एवढं मेसी झालं. नाहीतर आमची मम्मी जी आहे ते सगळं क्लीन ठेवते. तिला असं मेसअप नाही आवडत, त्यामुळे ती सगळं क्लीन ठेवते. आणि जर तुम्ही बघू शकतात की मम्मी इकडे सगळं पोहे वगैरे टाकते फोडणीत. आणि हळद किती टाकते? हळद चिमूट. अच्छा, होऊन जाते वगैरे. हो चिमूट म्हणजे आता हा छोटा चमचा. आता मी ते भांडं धुतलंय. तुम्ही बघू शकता तेवढा मसाल्याचं. चमचा तुम्हाला हळद टाकते. एवढी नाही चमचा, एवढी पाव. हां, म्हणजे एवढं पाव, म्हणजे जेवढा जो येल्लो निशाण आहे ना ते तिथपर्यंत तेवढे टाकायचे. मग तुमचे मस्त पोहे झणझणीत होतील आणि त्याच्याबरोबर पण असे येल्लो कलर, ब्राईट येल्लो कलर येईल. जसं मम्मीचा आता येणार आहे तो असं लाईट वाटतं, पण थोड्या वेळाने येईल. आणि आता आपण भेटूया पोहे खाताना. तर गाईज आपले पोहे तयार झाले. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकली. आता हे तू प्लेट का लावलीस? असंच वाफेला लावली. दाखव जरा. हे बघा असे आपले पोहे तयार आहेत आणि जरासं वाफ राहू दे, म्हणजे गरम राहू दे, त्यामुळे आपण त्याच्यावरती प्लेट ठेवली. आता तू काय करणार, सर्व करशील ना? हा आता सर्व करतो. अच्छा ठीक आहे, आता मम्मी सर्व करणार आहे. प्लेट्स काढून ठेवूया आपण. नाही भेटत. अच्छा प्लेट्स काढते. आता एवढ्या आपण प्लेट असे अरेंज करणार आहोत. एक वाटी ही मला दे ना प्लेट. आणि इकडे चमचे. सगळं आज माझ्या हातातून पडतच आहे. आणि हा माझ्यासाठी क्यूटचा छोटासा. आणि इकडे अच्छा ठीक आहे. आता मी सर्व करत आहे. मस्त येल्लो ब्राईट कलर आला, ब्राईट येल्लो कलर आला. आणि इकडे एका साईडला दूध टाकते चहासाठी. तर मला आणि आत काय त्याच्यात आमटी आहे दुपारी केली. दुपारी केलेली त्याची चवळीची आमटी. आणि मस्त आपली एक प्लेट तयार झाली आहे. मम्मीने मस्त भरून दिले पोहे. पोहे बरोबर आला चहा जो असतो ना त्याची मज्जाच येते खायला. त्यामुळे मला जेव्हा पण मम्मी पोहे बनवते, कांदे पोहे, तर मला हे आल्याचा चहा मस्त त्याच्यावर चांगला लागतो. सो मी मम्मीला कधी पण सांगते की मम्मी तू आल्याचा चहा बनव. आणि असं नॉर्मली पण संध्याकाळचं मला आवडतो. सो मम्मीला काही गरज नाही. मम्मी रोज म्हणजे असं कधी आलं नसेल तर नाही बनवत, नाहीतर ती बनवते. कधी साधा चहा बनवते विदाऊट आलं नसेल आलं असेल तर ती बनवते. आणि इकडे आपले सगळे प्लेट्स रेडी झाले. हो ना गं? हो आता झालं. सगळ्यांना देऊन द्यायची. नका मी देऊ. मी देते. आता शेअर ट्रेमध्ये सगळ्यांना माझी खातात आहे तुझी येते. आधी 2 येते. कशाला देऊ? तर आता आपले कांदे पोहे रेडी झालेत. आता आपण पप्पांना विचारूया कसे झालेत कांदे पोहे. खाऊन सांगा कसे झाले. आता
आता पप्पांकडून रिव्ह्यू घेऊया. कसे झाले? मस्त झाले. अच्छा, आता आपण माझ्या आजोबांना देऊया कांदे पोहे. हे घ्या. आणि आता ही प्लेट जी आहे ही दादासाठी आहे. सो मग दादा आंघोळीला गेलाय ना? So, दादाला देऊया. ही प्लेट अशी राहू दे. आणि दादा इकडे आलाय. दादाला पोहे देऊया. दादाकडून पण रिव्ह्यू घेऊया त्याला कसे. आणि आता दादा सांगणार आहे कसे झाले. त्याला पण आवडले आहेत पोहे. आणि आता आपण मम्मीची पारी येते टेस्ट करण्याची. आणि मम्मी आता टेस्ट करणार. आणि मम्मी आता काय होते? चहा. ओके, चहा होते. खास आल्याचा चहा. आणि आता आपण पण रिव्ह्यू घेऊया. टेस्ट मला छोटा चमचा लागतो, सो मी छोटा चमचा घेते. सावकाश. हो. आता आपण रिव्ह्यू देऊया कसे झाले. हे तुम्ही बघू शकता कांदे पोहे इकडे रेडी झालेत. खाऊन सांगते. या जागे संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा जर साईड इफेक्ट करायचे असल्यास आमच्याकडे दिलेल्या एकदम भारी. तुम्ही ट्राय करा आणि खावा. चालेल. चला आता बाय बाय. त्याचबरोबर तुम्हाला जर आवडले असल्यास